आजच्या डिलिव्हरी व्लॉगला तुम्ही भरभरून प्रेम दिला त्याबद्दल खरंच सर्वांचे मनापासून आभार. तर मॉर्निंगला उठल्यानंतर मी जिरा पाणी घेते आधी. तर जिरा पाणी मी डिलिव्हरीनंतर हे रेग्युलर घेत आहे. त्यानंतर मग अर्ध्या तासाने मी ब्रेकफास्ट केला. ब्रेकफास्टमध्ये आज बनला होता फोडणीचा भात. तर सध्या मी स्वयंपाक करत नाही आहे, तर एक ताई लावलेल्या आहेत स्वयंपाकाला, त्या स्वयंपाक करून देतात. तर ब्रेकफास्ट झाल्यानंतर दुपारी ना शार्वीचा जो पाळणा होता तो असेंबल करून घेतला, कारण आता छोट्या बेबीलासुद्धा लागणार होता. सो तो असेंबल करून घेतल्यानंतर बेबीला पाळण्यात झोपवलं. ती खूप छान झोपली होती, पण झोपल्यानंतर असं वाटत होतं की तिला खूप सारं प्रेम करावं, आणि हे बघून मग शार्वीला वाईट वाटलं आणि ती रुसून जाऊन बसली. मग तिलासुद्धा घ्यावं लागलं. तर ज्यांच्या घरी 2 मुलं असतात ना, ते हे प्रॉब्लेम नक्कीच समजू शकतात. तर शार्वीला ना कॅमेरासमोर आल्यानंतर ना वेडेवाकडे असे तोंड करायची सवय आहे, तर ती मलासुद्धा करायला सांगत होती. तर असा होता माझा दिवस. आणि मग सायंकाळच्या वेळेस तसा ना डोसा बनवला होता, कारण सायंकाळी भूक लागली होती त्यामुळे. आणि मग रात्रीच्या जेवणाचा बेत फक्त चपाती आणि पनीरची भाजी असा होता. सो असा होता माझा दिवस. आणि मी आता डेली व्लॉगचं नाव स्वतःशीच ना 30 डेजसाठी चॅलेंज घेतलेला आहे. सो बघूया, होप सो कंप्लीट होईल आणि तुमचं प्रेम असंच राहू द्या. भेटूया पुन्हा. बाय.